जागो ग्राहक जागो, जागो जागो जागो, झाली नवी पहाट बघा हो. जागो ग्राहक जागो, करताना कुठलीही खरेदी नीट पारखून घ्या हो. जागो. जरी वाटले फसगत झाली सोडून देऊ नका हो. जाणा आपल्या अधिकारांना, कायद्यातल्या तरतुदींना, बेईमानांना धडा शिकवूया. जागो ग्राहक जागो, जागो ग्राहक जागो. नमस्कार. जागो ग्राहकच्या आजच्या भागात मी रश्मी आंबेडकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. एक काळ असा होता की क्लासेसला जाणाऱ्यांची संख्या फार कमी होती. काळ बदलत गेला तसतसा आता परिस्थिती अशी झाली की जर तुम्ही कोचिंग क्लासेसला जात नसाल तर तुमच्याकडे प्रश्नचिन्हाने बघितलं जातं. इतकी त्याची गरज वाढली आहे का आपण विळख्यात अडकलोय? याच विषयावर आजच्या कार्यक्रमात आपण बोलणार आहोत. कोचिंग क्लासेसचा विळखा. आणि यावर मार्गदर्शन करण्यासाठी आपले जे तज्ज्ञ आहेत त्यांची ओळख करून घेऊया. आपल्याबरोबर आहेत डॉक्टर बाळ फोंडके सर. नमस्कार सर. कार्यक्रमात तुमचं स्वागत करते. ज्येष्ठ वैज्ञानिक म्हणून आपण त्यांना ओळखतोच, पण मुंबई ग्राहक पंचायतीचे ते अध्यक्ष आहेत. आपले दुसरे तज्ज्ञ आहेत त्यांची ओळख करून घेऊया. आपल्याबरोबर आहेत संजीव मंत्री सर. सर तुमचंही कार्यक्रमात स्वागत करते. सर कार्याध्यक्ष आहेत उपनगर शिक्षण मंडळ आणि विश्वस्त आहेत मुंबई ग्राहक पंचायतीचे. आणि आजच्या आपल्या तिसऱ्या तज्ज्ञ आहेत शुभदा चौकर मॅडम. नमस्कार. ज्येष्ठ पत्रकार म्हणून आपण मॅडमना ओळखतोच, त्याप्रमाणे त्या कार्यकर्त्या आहेत मुंबई ग्राहक पंचायतीच्या. अत्यंत महत्त्वाच्या विषयावर आपण बोलणार आहोत आज, कारण इथे आपल्या देशाचं भविष्य याच्याबद्दल आपण बोलणार आहोत, त्याच्यावर भाष्य करणार आहोत. मुळात कोचिंग क्लासेस, सर तुमच्यापासून सुरू करते. कोचिंग क्लासेस अस्तित्वात येण्यासाठी काय कारण निर्माण झालं? कधीपासून साधारण ही परिस्थिती बदलली की कोचिंग क्लासेस असायलाच हवेत असं वाटायला लागलं? ही परिस्थिती बदलली ती साधारण मला वाटतं 20-25 वर्षापूर्वी. त्याआधी कोचिंग क्लासेस नव्हते असं नाही, पण ते तुरळक होते. आणि त्यांच्याकडे बघण्याचा ग्राहकाचा म्हणजे विद्यार्थी किंवा पालक, मुख्यत्वे पालक, यांचा दृष्टिकोन वेगळा होता. किंबहुना त्यावेळी कोचिंग क्लासमध्ये जाणं हे एका अर्थी गौण मानलं जायचं, किंवा ते काहीतरी त्या मुलामध्ये कमी आहे म्हणून तो कोचिंग क्लासेस जातो असं मानलं जायचं. ही परिस्थिती आता बदलली आहे साफ. आणि याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे असं की शिक्षण देण्यासाठी ज्या औपचारिक संस्था आहेत, शाळा म्हणा किंवा कॉलेजेस म्हणा, त्यामध्ये शिक्षणाचा मूळ हेतू कितपत साध्य होतो याबद्दल एक प्रश्नचिन्ह आहे. आणि मग ते भरून काढण्यासाठी म्हणून कोचिंग क्लासेसची निर्मिती झाली. पण याबाबत एक मूलभूत प्रश्न मला असा विचारावासा वाटतो आणि त्याचं उत्तर तुम्ही किंवा इतरांनी द्यावं की कोचिंग क्लासेस हे शाळा कॉलेजेसना पूरक असावेत का पर्याय आहेत? अतिशय महत्त्वाचा भाग आहे हा. ते जर पर्याय असतील तर मग ती परिस्थिती जास्त गंभीर आहे. खरं आहे. ते पूरक असायला हवेत आणि ते पूरक आहेत की नाही आणि त्यासाठीच कदाचित ही नियमावली आता तयार केली गेली असेल. आपण जसे कार्यक्रमात पुढे जाणार आहोत तसतशा या नियमावलीबद्दल सुद्धा बोलणार आहोत. पण तुमच्या दोघांचे हे अनुभव या संदर्भात ऐकायला आवडतील की ह्याचं अस्तित्व, त्याची गरज, हे सगळं कधीपासून आणि का मुळात एवढं महत्त्व मिळायला लागलं? काय सांगाल सर? फोंडके सर म्हणाले तसं पूर्वी एक कोचिंग क्लास काही मार्गदर्शनासाठी असे असायचे. पण आता जेवढ्या शाळा, जेवढे विद्यार्थी, त्याच्या 70% विद्यार्थी कोचिंग क्लासमध्ये. आणि ही एक काहीतरी विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे. आणि त्याला एक मार्केट त्याचं क्रिएट केलं गेलं असं मला वाटतं. आणि एक साधारण कदाचित 2013 किंवा 14च्या आसपास ज्या वेळेला एंट्रन्स एक्झाम्सचा टाईप बदलला आणि नीट वगैरे कंपल्शनला आलं, आणि तेव्हा हा गॅप जाणवला. कारण बोर्डाच्या स्टुडंट्सची अभ्यास करण्याची प्रक्रिया आणि CBSEची NCERTच्या माध्यमातून जे हे आहे तो गॅप वेगळा होता.
आणि त्याचा ॲडव्हान्टेज घेऊन कोचिंग क्लासेस मैदानात उतरले आणि त्यामधून ते आज जे घुसत गेले त्याला आजचं स्वरूप प्राप्त झालं असं एक वाटतंय. म्हणजे जाळं झालंय अक्षरशः त्यांचं, नाही का? मला हाच प्रश्न थोडासा वेगळ्या पद्धतीने तुम्हाला विचारायचा आहे चौकर मॅडम, की हा विळखा कधी झाला? म्हणजे हे लक्षातच आलं नाही का आपला की हे विळख्यात रूपांतर झालंय याचं? याची ना एक तर 2 टप्पे आणि 2 कारणं मी सांगेन. जी. एक टप्पा म्हणजे 16 वर्षाच्या खालची मुलं, 10वीच्या खालची, आणि एक 16 वर्षाच्या वरची, ज्याच्यासाठी आता ही नवीन नियमावली आलेली आहे. 16 वर्षाची खालची म्हणजे शालेय मुलांच्या बाबतीत हे कोचिंग क्लासेस मोठ्या प्रमाणाचे, छोटे शिकवणी वर्ग आधी होते सर म्हणाले तसं एक पूरक म्हणून, पण पर्याय म्हणून हे मोठे क्लासेसचं जे काही मोठी बाजारपेठ निर्माण झाली त्याला एक कारण असंही असावं. आपण जरा थोडा विचार केला तर आपल्याला कळेल की 90 नंतर मोठ्या प्रमाणावर शिक्षणाचं माध्यम मातृभाषेकडून इंग्लिशकडे मोठ्या प्रमाणावर लोक जाऊ लागले. हां, पालक ते स्वीकारू लागले का मुलांना या बाबतीत चॉईस नाही, त्याच्यामुळे पालकांनी स्वीकारलेलं इंग्रजी हे माध्यम मुलांना स्वीकारावं लागलं. हे जेव्हा 90च्या दशकापासून हे मोठ्या प्रमाणावर सुरू झालं आणि त्याच वेळेला जागतिकीकरणसुद्धा भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर आलं. जागतिकीकरणानंतर खरं तर अनेक नवीन व्यवसाय संधी उपलब्ध झालेल्या आहेत, म्हणजे वाव जास्त मिळणार. पण दुसरीकडे पालकांनी त्याचा एक मोठा बागुलबुवा पण केला की आता कसं काय होणार, एवढा स्पर्धेच्या युगामध्ये माझं मूल कसं तरेल, आणि कसं तरेल म्हणताना ते अमुक एका पैसे खेचणाऱ्या क्षेत्रामध्ये घुसलंच पाहिजे अशी एक महत्वाकांक्षा सुद्धा पालकांच्या मनात तयार झाली. म्हणजे फार थोडी प्रोफेशन्स त्यांनी गोल म्हणून ठरवली की आणि कसं आहे माहितीये, जेव्हा शिक्षणाचा माध्यम बदलल्यानंतर इंग्रजीतलं शिक्षण झेपत नाही असं जेव्हा पालकांच्या लक्षात आलं आणि स्वतःला घ्यायला वेळ नाही, स्वतः त्याच्यात सामील होण्याची किंवा जबाबदारी घेण्याची इच्छाशक्ती असलेले पालक कमी, आणि या सगळ्यामध्ये मग आउटसोर्सचा जमाना आला ना, तसं एक मुलांचं शिक्षण पण कोचिंग क्लासेस नामक ह्याच्यावर आउटसोर्स करण्याची एक पद्धत शालेय पातळीवरची सुरू झाली. दुसरा जो टप्पा आहे ना 16च्या वरचा, तिथे पण मगाशी आता मंत्री सर म्हणाले तसं एंट्रन्स एक्झाम मोठ्या प्रमाणावर सुरू झाल्या, कारण वेगवेगळ्या बोर्डांची मुलं त्या IIT असेल, नीट असेल किंवा आर्किटेक्चर असेल कॉलेजेसमध्ये जाणार, तर त्याच्या कम्पॅटेबिलिटीसाठी आणखीन एक आपण एंट्रन्स एक्झाम नावाचं सगळं मोठं प्रश्न सुरू झालं. त्या एंट्रन्स एक्झामचं परीक्षा तंत्र हे बोर्डाच्या परीक्षा तंत्रापेक्षा थोडं वेगळं असतं आणि ते तंत्र आत्मसात करून आपणच शिकवावं अशी भूमिका या 11वी-12वीच्या महाविद्यालयांनी किंवा ज्याला मोठी शाळा म्हणू आपण त्या शाळांनी घेतलेली दिसत नाही. आणि मग ह्या तंत्र अवगत करायचं आहे ना, मग त्यासाठी आणखीन एक वेगळी यंत्रणा किंवा वेगळी व्यवस्था आपल्याला हवी असं कुठेतरी या पालकांनी ठरवलं. आणि म्हणून हे 11वी पासूनचे 11वी-12वी इंटिग्रेटेड असेल किंवा 11वी-12वी या परीक्षांच्या एंट्रन्स एक्झामच्या तयारीसाठीचे असेल असे मोठ्या प्रमाणावर कोचिंग क्लासेस निर्माण झाले. आणि त्या विळख्यामध्ये अडकूच लागले सगळेजण, कारण दुसरा पर्याय त्यांना दिसत नव्हता. सो इथे आपण असं म्हणू शकतो का, मला जर मी चुकत असेल तर प्लीज मला करेक्ट करा, की जनरली मागणी आणि पुरवठा असं हे समीकरण असतं. इथे पुरवठा निर्माण केला गेला आणि मग मागणी सुद्धा वाढवली गेली. सर चांगला मुद्दा तुम्ही काढलात. त्याचं सुतोवाच थोडंफार मंत्र्यांनी केलं होतं की याचं मार्केटिंग झालेलं आहे. म्हणजे कोचिंग क्लास ही एक बाजारपेठ झालेली आहे आणि बाजारपेठ झाली म्हटल्यावर मागणी आणि पुरवठा या दोन्ही तत्वांचा त्यामध्ये समावेश होतो. मागणी जास्त झाली तर त्यानुसार पुरवठा वाढत जातो आणि पुरवठा जर कमी असेल तर मग कुठेतरी एक वस्तू निर्माण होते. बरोबर. काही प्रमाणात काय होतं की मागणीपेक्षा पुरवठा जास्त होतो. एक्झॅक्टली. आणि तो पुरवठा जर जास्त झाला तर मग मागणी क्रिएट केली जाते, मागणी निर्माण केली जाते अक्षरशः. त्याची गरज असो वा नसो. म्हणजे आज अशी विळखा जो झाला याचं एक कारण असं की आज अशी मानसिकता निर्माण केली गेलेली आहे या मागणी पुरवठ्याच्या प्रमाणातून की कोचिंग क्लासला गेल्याशिवाय पर्याय नाही. तुम्ही भले चांगल्या कॉलेजमध्ये जात असाल, चांगल्या गुणांनी पास होत असाल, तुमची क्षमता चांगली असेल, पण उच्च गुणवत्ता असून सुद्धा जर कोचिंग क्लासमध्ये तुम्ही गेला नाहीत तर तुम्ही पुढे जाऊ शकणार नाही. निदान पालकांची ती अशी समजूत करून दिली जाते आणि त्यामुळे मग पालक आणि आता सुबोधा म्हणाले त्याप्रमाणे विद्यार्थ्यांना यामध्ये काहीच चॉईस नाही आहे. त्यांना निवडीचा काही वावच नाही आहे.
पालक सांगतील त्या तिकडे जायचं, किंवा कोणत्या क्षेत्रात जायचं हे सुद्धा पालकच निवडतात. हो बरोबर. त्या मुलाचा किंवा मुलीचा नैसर्गिक कल काय आहे याचा विचार न करता, किंवा त्याची नैसर्गिक क्षमता काय आहे याचा विचार न करता. आणि ही मागणी किंवा पुरवठा कशी होते याचं दुसरं थोडं वेगळं उदाहरण मी देतो. जरूर. अनेक जाहिरात तुम्ही पाहिल्या असतील की अमुक एक टॉनिक घेतल्यामुळे मुलाची उंची वाढते. तर मुलाची उंची किती वाढायची हे त्याच्या जनुकांवर अवलंबून असतं. खरंय. ती एक मर्यादा आहे, त्याच्या पलीकडे ते वाढू शकणार नाही. बरोबर. त्या मर्यादेपर्यंत वाढण्यासाठी तुम्ही पोषक आहार द्या, पण त्या मर्यादेपलीकडे ते मुळीच जाऊ शकणार नाही. तोच भाग इथेही आहे. त्याची एक जी नैसर्गिक क्षमता आहे गुण मिळवण्याची, ती एक आहे मर्यादित, त्याच्या पलीकडे तो जाऊ शकणार नाही. परंतु अशी समजूत करून गेली जाते की तुम्ही जर कोचिंग क्लासला गेलात तर तुम्ही ती सीमा ओलांडू शकता. आणि हे मागणी आणि पुरवठ्याचं तंत्र हे बाजारपेठ झाल्यामुळे लागू झालेलं आहे आणि त्यामुळे त्याचा वेगळा पडलेला आहे. खरंय. आपण इथे ग्राहक या भूमिकेतून बघितलं तर अशा पद्धतीने ही मागणी वाढवणं ही सुद्धा एक प्रकारची आपण म्हणूया अप्रत्यक्ष फसवणूक केल्यासारखंच आहे ना, की काही गरज नाही अशा पद्धतीने मागणी वाढवण्याचं, नाही का, पुरवठादार वाढल्यावर. साधारण कोणत्या कोणत्या प्रकारचे कोचिंग क्लासेस सध्या अस्तित्वात आहेत, काय सांगाल तुम्ही? म्हणजे जे शालेय जीवनातले आहेत छोट्या मुलांचे ते तर आहेतच, पण जसजसं मूल वाढत जातं 16+ जर आपण बघितलं किंवा त्याच्या आधी कोणते कोणते कोचिंग क्लासेस? आता 16+ मध्ये जो बोर्डाचा अभ्यासक्रम असतो, HSC बोर्ड किंवा CBSE बोर्ड जे असेल ते, त्या बोर्डाचा अभ्यास करून घेणारे वर्ग असतात. दुसऱ्या बाजूनी बऱ्याच वेगवेगळ्या एंट्रन्स टेस्ट आहेत. IIT असेल, CET असेल, नीट असेल, आर्किटेक्चर, लॉ, परदेशी जर आपल्याला शिकायला जायचं असेल तर त्या आहेत. तर त्याच्यामुळे अशा विविध ज्या एंट्रन्स असतात त्यांचे तयारी करून घेणारे वेगवेगळे वर्ग आहेत. इंटिग्रेटेड नावाचा एक प्रकार आहे की ज्याच्यात आपण ज्याला आपण कॉलेज म्हणतो पण खरं तर तेही शाळाच आहे 11वी 12वीची, ती सगळी यंत्रणा कुठेतरी बाजूला पडली आणि त्या इंटिग्रेटेडच्या एकाच छपराखाली ती मुलं कोचिंग क्लास कम कॉलेज, ज्याच्यात कॉलेज खरं तर होतच नाही, कोचिंग क्लासमध्येच ती मुलं असतात आणि मग कुठेतरी एक प्रयोगशाळा केली असते ज्याच्यात ती मुलं महिन्यातून एकदाच जाऊन पटापट सगळे प्रयोग करून बाहेर पडणार असतात विज्ञानाच्या मुलांच्या बाबतीत. तर तो एक इंटिग्रेटेड नावाचा एक वेगळा प्रकार सुरू झाला. आणि ह्या सगळ्याचं फी स्ट्रक्चरसुद्धा जे प्रचंड आहे ना, म्हणजे ते अवाजवी नाही का वाटत, व्हॅल्यू फॉर मनी आहे का ते खरंच, हा पण पालकांनी विचार करण्याचा वेळेची गरज आहे. दुसऱ्या बाजूनी मानसशास्त्र जे सांगतं की गार्डनर यांनी जे सांगितलेला बहुविध बुद्धिमत्ता, तर तशा बहुविध बुद्धिमत्तांची मुलं असतात आणि मग त्या त्या बुद्धिमत्तेनुसार त्याचा कल असेल, त्या त्या क्षेत्रात ते मूल जर का गेलं तर ते करेल काहीतरी चांगलं आणि आपलं आयुष्य भविष्य ते चांगलं करू शकेल. हा विश्वास का नाही आज पालकांना वाटत आहे? ठराविकच एंट्रन्समध्ये जाऊन त्या ठराविकच कोर्सेसना गेल्याशिवाय आणि ती एंट्रन्स पास करून त्या लक्ष गाठल्याशिवाय आपलं मूल यशस्वी नाही. हा यशाचा जी व्याख्या आहे ना त्याचा पण कुठेतरी विचार करायला पाहिजे. म्हणजे ग्राहक म्हणून आपण पालक एका वेगळ्या ट्रॅकवर आहेत, वेगळा विचार करतायत. मुलांना विचार करण्याची आणि त्यांचं मत मांडण्याची संधी कितपत मिळते ही एक मोठी शंका आहे. का बहुविध बुद्धिमत्तामध्ये समजा अमुक एका कौशल्याची बुद्धिमत्ता असलेलं मूल आहे आणि ते सांगू पाहतंय की मला चित्रकलेत रस आहे किंवा मला संगीतात रस आहे, तर खरंच त्याला तेच करू दिलं जातं का? का तरीही त्याने इंजिनिअरिंग एंट्रन्स पण दे बाबा, मेडिकल एंट्रन्स पण दे बाबा, असा त्याच्यावर कुठेतरी एक पालकांचा दबाव असतो आणि त्याच्यामुळे मग त्याला इथे ढकललं जातं. कारण बघा ना, म्हणजे IIT एंट्रन्स एक घेतली तर सीट्स किती असतील? 16-17 हजार सगळ्या IITs मिळून, आणि तिथे एकंदर अशा क्लासेसना जाणाऱ्या भारतभरातल्या मुलांची संख्या जवळजवळ 16-17 लाख आहे. आहा, बापरे. म्हणजे यशाचा रेट कितीसा असू शकतो? त्याच्यासाठी आपण किती मुलांना त्या शर्यतीमध्ये जायला भाग पाडणारे पालक आहेत आज. आणि म्हणून मगाशी सर म्हणाले तशी ही मागणी निर्माण केली गेलेली आहे. ही नैसर्गिक आहे का? जरा पुढे चालवायचा बुद्धिमत्तेचा विचार आता उल्लेख केला. हॉवर्ड गार्डनरनी 7 प्रकारच्या बुद्धिमत्ता सांगितलेल्या आहेत. त्यातली शाळेमध्ये किंवा कोचिंग क्लासमध्ये किंवा IQ टेस्ट ज्याला म्हणतात, इंटेलिजंट क्वोशंट टेस्ट, त्यामध्ये फक्त 2च बुद्धिमत्तांचा विचार केला जातो, गणिती आणि भाषा विषयक. बरोबर. त्या पलीकडे सांगीतिक बुद्धिमत्ता आहे,
शारीरिक म्हणजे आपल्या शरीराच्या स्नायूंचा व्यवस्थित वापर करून व्यवस्थित खेळ करणं ही एक बुद्धिमत्ता आहे. व एक प्रकारचं उत्तम नेतृत्व करणं जे सैन्यात लागतं किंवा शिक्षक म्हणून लागतं बरोबर, इतरांना शिकवण्याचं, ती एक बुद्धिमत्ता आहे. चित्रकारासाठी तुम्हाला त्रिमिती बुद्धिमत्ता लागते. खरं. आणि तसंच आत्मपरीक्षण करण्याची एक वृत्ती आहे, ती एक बुद्धिमत्ता आहे. यापैकी या 5 बुद्धिमत्तांचा विचार शाळेमध्ये होत नाही, कॉलेजमध्ये होत नाही, क्लासेसमध्ये होत नाही. आणि ह्याची माहिती पालकांना सुद्धा नाही आहे. मला वाटतं ग्राहक म्हणून किंवा पालक हे ग्राहक आहेत, त्यांचा या बाबतीत प्रबोधन करण्याची आवश्यकता आहे. करेक्ट, अगदी खरं आहे. हे कशा पद्धतीने होऊ शकतं आपण त्याकडे येऊयात. सर, तुमचा यातनं प्रत्यक्ष अनुभव आहे तुमचा, काय सांगाल? जनरली पालकांमध्ये जसं डॉक्टर, इंजिनियर, आर्किटेक्ट आणि मॅनेजमेंट प्रोफेशनल हे 4 जण डोक्यात बसलेले आहेत आणि सगळ्यांना तिकडेच पाठवायचं आहे मुलांना. आणि इतर बरेच जे वोकेशनल कोर्सेस आहेत ॲक्च्युली पालकांना तिथे पाठवायचं आहे, कारण दे आर अर्निंग प्रोफेशन्स सगळ्यात जास्त. पण त्याहून जास्ती सर्व्हिस ओरिएंटेशन म्हणतो त्यामध्ये आहे, वोकेशनल्समध्ये. पण त्याविषयीची माहिती ही दिलीच जात नाही. आणि आपण जनरली बघत असू की 10वीला विद्यार्थी आहेत किंवा 12वीला आहेत, तर शेवटच्या वर्षी शेवटच्या महिन्यात एक कार्यक्रम उरकावा तसा मार्गदर्शन शिबिर होतं आणि कोणतरी येतो आणि सांगतो असं 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 आहे. त्या मुलांना बिचाऱ्यांना काय कळतं. आणि ते वर्षभर, आणि मुख्य म्हणजे त्यांच्या पालकांच्या डोक्यात ते टाकणं. कारण सर म्हणाले तसं डिसिजन मेकर्स तर पालकच असतात शेवटी, ते मुलांना धक्का मारून घालवतात तिकडे. तर त्यामुळे त्या पालकांना इतर किती संधी अवेलेबल आहेत हे जर 8वी 9वीत चालले असताना पासून डोक्यात टाकलं आणि तुमच्या मुलाचा कल हा असा आहे हे डोक्यात टाकलं, तर बरीचशी मुलं या रॅट रेसमधून बाहेर येतील. जे आपण मेंटल प्रेशरच्या वगैरे गोष्टी करतोय यातून खरोखरच आपोआप सर्व हे होईल. आणि त्याकरता प्रबोधन हे आवश्यक आहे. आताचे जे पालक आहेत आणि जे ज्या वयातल्या मुलांना ह्या सगळ्या प्रोफेशनल कोर्सेससाठी पाठवतात, त्या पालकांची ते तरुण असताना कधीतरी तक्रार होती की आम्हाला मनासारखं करू दिलं नाही. एक्झॅक्टली. आणि ते पालक तेच करतायत त्यांच्या मुलांच्या बाबतीत. तर हे प्रबोधन मुंबई ग्राहक पंचायतीतर्फे अशा पद्धतीने होऊ शकतं का, किंवा असा विचार केला जाऊ शकतो? नाही, आता विचार करावा लागेल. विशेषतः नियमावली आल्यानंतर तर अधिकच आपल्याला विचार करायला, कारण ही नियमावली तर आलेली आहे, पण त्याचं नियमन करणार कोण? तिथे ॲपिलिएट बॉडी वगैरे अनेक ठिकाणी म्हटलेलं, ही ॲपिलिएट बॉडी कोण असणार? किंवा क्लासेसमधून समुपदेशन झालं पाहिजे असंही नियमावली सांगते. मग हे समुपदेशन करणारे नक्की कोण असतील? तेवढी तज्ज्ञ व्यक्ती आपल्याकडे आहेत का? तिथे ग्राहक पंचायतीचे काही कार्यकर्ते सुद्धा नक्की उभे राहू शकतील की आम्ही समुपदेशन करायला येतो. कारण फसव्या जाहिराती येतात, फसवे दावे केले जातात, ज्याच्यामुळे फसवणूक होते, मगाशी तू म्हणालीस तसं. तर याच्या विरुद्ध आपल्याला सेन्सिटायझेशन करावं लागणार आहे. पालकांनाही सांगावं लागणार आहे की हे बघा, आता बघा, आत्ताच गेल्याच आठवड्यामध्ये IIT मेन्सच्या पहिल्या सत्राचा रिझल्ट लागला आणि त्याच्यामुळे गेले आठवडाभर आपण वृत्तपत्रांमध्ये मोठ्या मोठ्या जाहिराती बघतोय ज्याच्यात बऱ्याच मुलांचे फोटो आहेत. काही वेळा एकाच मुलाचा फोटो आपल्याला 4 क्लासेसच्या जाहिरातींमध्ये दिसतोय. ही वस्तुस्थिती. आता एक मूल 4 क्लासेसना जाऊ शकत नाही, पण त्याच्यावर त्या क्लासेसचं म्हणणं आणखीन वेगळं असतं. कारण प्रत्यक्ष शिक्षण देणारा क्लास वेगळा असतो, फक्त ऑनलाईन कॉन्टॅक्ट सेशन्स ठेवणारा क्लास वेगळा असतो, नुसतं स्टडी मटेरियल देणारा क्लास वेगळा असतो. आणि खरंच सुद्धा एक विद्यार्थी या 4 ठिकाणीच्या लाभार्थी असू शकतो आणि नसूही शकतो, हे आपल्याला माहीत नाही. तात्पर्य असे फसवे दावे आहेत, याच्याविरुद्ध आपल्याला पालकांना जागरूक करावं लागेल की बघा. आणि तशा केसेस झालेल्या आहेत. आत्ताच CCPA ही जी सेंट्रल कन्झ्युमर प्रोटेक्शन अथॉरिटी आहे, त्याने काही जाहिरातींना अतिरंजित जाहिराती म्हणून कारवाईचा बडगा ऑलरेडी उचललेला आहे. त्याचा प्रचार प्रसार आता आपल्याला करावा लागेल. आणि अशा जाहिरातींना भुलू नका.
अशा जाहिराती आल्या म्हणजे प्रत्येकाचं मूल तिथे जाणार. बरं, ह्या प्रत्येक क्लासमधल्या ज्या आपण फोटो बघितले आज अगदी, तरी एका पानावर किती यशस्वी मुलांचे फोटो आहेत? तर ते 25, 30, 40 याच्यापेक्षा जास्त नाही. प्रत्यक्षात जाणाऱ्यांची संख्या किती आहे? म्हणजे ही जी तफावत प्रचंड दरी आहे ना, तर त्या दरीच्या आकड्यांसकट आपल्याला पालकांचं प्रबोधन करावं लागणार की बघा, हे सगळं तुम्ही जाणतेपणाने बघा आणि मग ठरवा खरंच या क्लासेसमध्ये आपल्या मुलांना पाठवायचं आहे का. ज्या पद्धतीचं ते फी स्ट्रक्चर आहे तेवढं फी स्ट्रक्चर देण्याची खरंच गरज आहे का? तेवढं काहीतरी खूपच दर्जेदार शिक्षण तिथे मिळत आहे का? किंवा या नियमावलीमध्ये जे म्हटलेलं आहे की एका वर्गखोलीमध्ये किती मुलांना बसवलं जावं, त्यांच्यासाठी काही बेसिक सोयी सुविधा असाव्यात की नाही, त्यांच्यासाठी व्हेंटिलेशन ही तर एक साधी हवा श्वास घेणं ही एक साधी गरज ती तरी त्या क्लासमध्ये भागवली जाते की नाही, किती तास असं क्रॅम्प होऊन बसावं. तर ह्या सगळ्या नियमावलीवर आपल्याला पालकांना सुद्धा जागरूक करावं लागणार आहे. आणि दुसऱ्या बाजूने ही खरंच नियमावली अंमलात यावी यासाठी शासनाची पण खूप मोठी जबाबदारी आहे की त्या सगळ्या नियमावलीची अंमलबजावणी करण्यासाठी तशी एक यंत्रणा व्यवस्था मुळात निर्माण करणं जी आता नाहीये ती निर्माण करावी लागेल. बरोबर, तरच आपण दाद सुद्धा मागू शकू. त्यामुळे ग्राहक पंचायत म्हणून आम्हाला हेही बघायला लागेल की ते नियमावली आहे पण नियमन करणारी यंत्रणा आहे का. करेक्ट. आणि यंत्रणा असेल तर त्या यंत्रणेपर्यंत ग्राहकांनी जावं यासाठी त्यांना आम्हाला सक्षम करावं लागेल. याला नियमावली म्हणण्याला माझा आक्षेप आहे. त्याचं नाव काय गाईडलाईन्स, त्या मार्गदर्शक सूचना आहेत, ती अजून नियमावली झालेली नाहीये. याचं नियमावलीत रूपांतर होणं आवश्यक आहे. आणि ते झाल्यानंतर मग त्याचं नियमन कसं व्हायचं, कोणी करायचं वगैरे हा प्रश्न निर्माण होईल. नियमावली जर तुम्ही वाचलीत, पहिल्याच ओळीत म्हटलेलं आहे, काय सांगितलेलं आहे की कोटा इथे जे क्लासेस चालतात त्यातल्या अनेक विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या आणि त्यामुळे या मार्गदर्शक सूचना देण्याचं प्रयोजन आलेलं आहे. हे सगळं करताना आता सुभदा म्हणाले त्याप्रमाणे यात एका विद्यार्थ्यामागे किती जागा हवी, किती काय प्रकारचं वायुविजन असावं वगैरे, म्हणजे ह्याच्यामध्ये केवळ इन्फ्रास्ट्रक्चरचाच विचार केला गेलेला आहे. म्हणजे थोडक्यात बघायचं तर ही या मार्गदर्शक सूचना तयार करताना याकडे धंदा म्हणूनच पाहिलं गेलेलं आहे. त्यासाठी ते काय मिनिमम किमान काय गरजा असाव्यात म्हणून. पण कोचिंग क्लासेस असो किंवा शिक्षण संस्था असो, त्यांचा जो एक मूलभूत उद्देश आहे मुलाला शिक्षण देणं, त्यासाठीच्या काही मार्गदर्शक सूचना एकच याच्यामध्ये आढळत येतात मला की जे शिक्षक असतील ते प्रशिक्षित असावे. पण प्रशिक्षित म्हणजे काय याचाही उल्लेख केला गेलेला नाही. कित्येक वेळा असं दिसून येतं की कॉलेजमध्ये शिकवणारेच प्राध्यापक कोचिंग क्लासमध्ये जाऊन शिक्षण देतात. मग ते तिसंच देतात ते कॉलेजमध्ये का देऊ शकत नाहीत? बरं, तसं जर म्हटलं तर आज तर सांगतील की नवीन वेतन आयोगानुसार त्यांचं वेतनही चांगलं झालेलं आहे. ती जी एक त्यांची मोठी तक्रार होती ती काही प्रमाणात तरी मार्गी लागलेली आहे. किंवा ह्या सगळ्यांचा एकात्मिक विचार करून नियमावली तयार करायला हवी आणि मग त्याचं नियमन करण्यासाठी सरकार काय करणार, ग्राहक म्हणून पालक काय करणार आणि एकंदरीत समाज काय करणार याचा विचार व्हायला हवा. अगदी खरं आहे. सर काय सांगाल? सरकार काय करणार आणि इतरांनी काय करायचं? एक बेसिक आपण जर घेतलं की कॉलेज किंवा शाळा जिथे 11वी 12वी आहे तिथे विद्यार्थी 5 तास जातोय. बरोबर. ह्या गाईडलाईन्स नियमावली किंवा काय म्हणायचं मार्गदर्शक तत्व, तर त्याप्रमाणे हे टाईम आणि शाळा कॉलेजचे टाईम वेगळे असले पाहिजेत असं पण म्हटलंय त्यांनी त्याच्यात. म्हणजे तुम्ही विचार करा की विद्यार्थी 5 तास शाळेत जाणार, परत पुढचे 5 तास तिथे जाणार, इतर काही आहे, म्हणजे त्याला प्रेशर डेव्हलप नाही होणार तर काय होणार? आपण हा का नाही विचार करत की मूळ मुद्द्यालाच हात घालू की ज्या शाळा कॉलेजात मुलं शिकतायत तिकडेच तो कसा स्ट्रेंथन होऊ शकेल आणि याची आवश्यकता भासणार आहे. मग त्याकरता काय करावं लागेल की सरांनी सांगितलं असं की आता सर्व सॅलरी स्ट्रक्चर्स ठीक आहेत, सर्व आहे, पण तरी सुद्धा मी म्हणतो की काही चांगल्या गोष्टी ज्या फॉलो केल्या पाहिजेत त्या केल्या पाहिजेत. जसं
या कोचिंग क्लासेसमध्ये दर आठवड्याला जे शिकवलं जातं त्याचं वीकेंडला लगेच टेस्ट, त्याचं लगेच Evaluation. त्या इव्हॅल्युएशन नंतर परत मार्गदर्शन की कुठे चुकलास, काय झालं, कसं असलं पाहिजे, हे जे सतत चालून एक हे केलं जातं, हे आपण शाळा कॉलेजात करू शकतो का? माझं स्वतःचं उत्तर आहे नाही. अच्छा. कारण त्यांचं सिलेबस, बोर्डाचं सिलेबस आणि हे सर्व हे मॅच होत नाही, पूर्ण नाही मॅच होत. बऱ्याच गोष्टी कॉमन आहेत, तर ते शिक्षक ते पूर्ण करायच्या मागे असतात. तर काय सरकार असं काय करू शकेल का की एक फ्लोटिंग उत्तम मार्गदर्शकांची टीम शिक्षकांची, आणि ती एक 10-15 विद्यालयांना, विद्यालयांना अटॅच, की ती टीम दर आठवड्याला सर्व ठिकाणी रोटेट होत जाईल आणि हे फोकसनी काम करेल. पूरक जे आपण मगाचपासून म्हणतोय. खरं म्हणजे असं रोटेट करण्याची गरज नाही. जे नवीन तंत्रज्ञान आज उपलब्ध होत आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणा किंवा त्याचा उपयोग करून तुम्ही, आणि आता ही वाहिनी आहे तुमची वाहिनी, अशा प्रकारच्या वाहिनीचा उपयोग करून एक उत्तम शिक्षक 100 शाळेतल्या विद्यार्थ्यांना का मार्गदर्शन करू शकणार नाही? अगदी. म्हणजे मला असं वाटतं की एक अशी यंत्रणा का नाही विकसित होऊ शकत की जो विषय शिकणं आहे किंवा संकल्पना शिकणं आहे त्या विषयातला, हे तर नक्कीच शाळेच्या आणि महाविद्यालयाच्या शिक्षकांकडून होणं अपेक्षित आहे आणि ते होईलही. म्हणजे काही ठिकाणी ते होतंही आणि जिथे होत नाही तिथे पण ते आवर्जून झालं पाहिजे असा आग्रहही आपण धरला पाहिजे. त्यामुळे विषय आणि संकल्पना शिकणं हे मात्र शाळेच्या किंवा महाविद्यालयाच्या, ज्युनियर कॉलेजच्या शिक्षकांकडूनच होईल. आणि त्याला जी परीक्षा तंत्राची जोड द्यायची की या परीक्षांना ठराविक 2 तासात 100 प्रश्नांची उत्तरं लिहिणं वगैरे वगैरे, याच्यात थोडं तंत्र पण आहे. बरोबर. विषय येत असला तरी तो स्पीड पाहिजे, ती ॲक्युरसी पाहिजे, तर त्याच्यासाठी खूप सराव पाहिजे. तर ही जी तंत्राची जोड आहे ना, ती तंत्राची जोड देण्यासाठी एक वेगळा त्यासाठीचा अभ्यास आणि कुशल असलेल्या अशा शिक्षकांचा संच तो ऑनलाईनही देईल किंवा मोठ्या शिक्षण संस्था स्वतःच्या आवारामध्ये तशी एक व्यवस्थासुद्धा प्रत्यक्ष शिक्षणाची, प्रत्यक्ष सराव करून घेण्याची करू शकेल. त्यांनी होईल कसं की त्या कॉलेजच्या आवारात केल्याने इन्फ्रास्ट्रक्चर तयार आहे त्या कॉलेजकडे, वर्गखोली आहे, त्याचं वायुविजन व्यवस्थित आहे वगैरे, ह्या सगळ्या शालेय शिक्षणाचे जे नियम पाळून जाणाऱ्या शाळा कॉलेजेस आहेत तिथे ते सगळं आहे. त्याचा वेगळा खर्चही येणार नाही जो पालकांना बेअर करावा लागेल. आणि म्हणजे उरलं कुठे तर हे तंत्र मुलांकडून नीट आत्मसात मुलांना होईल अशा पद्धतीने त्यांना सांगणारे, त्यांचा सराव करून घेणारे असे शिक्षक हे प्रत्यक्षसुद्धा मोठ्या शिक्षण संस्थांमध्ये असू शकतात आणि ऑनलाईन पद्धतीने सुद्धा असू शकतात. मुलांना तो चॉईस मिळू शकतो की ऑनलाईनला जायचं का प्रत्यक्षला जायचं. पण ते तुलनेने आत्ता ज्या पद्धतीने याच्यात पैसा घालावा लागतोय ना, त्यापेक्षा ते कमी पैशात होईल. मुलांची दोन्हीकडे डुप्लिकेशन, पर्यायी व्यवस्था निर्माण न होता पूरक व्यवस्था म्हणून निर्माण होईल. ज्यांना तिकडे जायचं ते जातील, ज्यांना नाही अशा काही एंट्रन्स टेस्ट द्यायचे ती मुलं सुखाने कॉलेजच्याच फक्त आवारात किंवा शाळेच्याच आवारात त्या विषयाच्या संकल्पना नीट स्पष्ट करून चांगल्या पद्धतीने, आनंददायी पद्धतीने शिकण्याचं एक त्यांना चॉईस मिळेल. तर अशी व्यवस्था निर्माण व्हायला हवी. ॲक्च्युली जे नवीन शैक्षणिक धोरण आहे ना, त्याच्यात त्यांनी म्हटलेला एक मुद्दा मला इथे आणखीन एक आठवण करून द्यावा असं वाटतो की नवीन शैक्षणिक धोरणामध्ये त्यांनी असंही म्हटलंय की सगळ्याच मुलांना मुळात या सगळ्या एंट्रन्सची गरजच काय आणि एंट्रन्स थ्रूच ॲडमिशन याला एक पर्यायी व्यवस्था निर्माण होऊ शकते का. तर नवीन शैक्षणिक धोरणामध्ये असं म्हटलंय की विविध विषयांच्या ऑलिम्पियाड शालेय पातळीवर ग्रामीण शहरी दोन्ही भागांमध्ये घेतल्या जातील आणि त्या ऑलिम्पियाड परीक्षांमध्ये जी यशस्वी मुलं असतील त्यांना थेट अशा IIT म्हणा, NIT म्हणा किंवा वैद्यकीय महाविद्यालय म्हणा अशा ठिकाणी प्रवेश देण्याचा आणखीन एक मार्ग खुला जर झाला तर सगळ्याच्या सगळ्या मुलांना एंट्रन्स द्यावी लागणार नाही. खरं. तर हे नवीन शैक्षणिक धोरणामध्ये हे आहे. त्याची पण जर अंमलबजावणी झाली ना तर काही मुलांना अशाही पद्धतीने प्रवेशाचा एक मार्ग खुला होईल. म्हणजे विळखा सोडवण्याचा हळूहळू प्रयत्न आपण करू शकतोय. एक पालकांचं प्रबोधन करण्याच्या दृष्टीनं एक गोष्ट सांगण्यासारखी आहे की आज सगळ्यांचा ओढा IIT मध्ये जाण्याचा आहे किंवा मेडिकल कॉलेजमध्ये जाण्याचा आहे.
चांद्रयान-3चं आपण यशस्वी प्रक्षेपण केलं, त्याचं संबंध जगभर कौतुक झालं. त्यामध्ये कोणाचं योगदान होतं? ज्यांचं योगदान होतं त्यापैकी केवळ 2% IIT मधले विद्यार्थी होते, बाकी सगळे साध्या कॉलेजमधनं आलेले इंजिनियर होते. म्हणजे IIT मध्ये गेला म्हणजेच तुम्ही चांगल्या पदावर जाऊ शकता किंवा काही चांगलं योगदान देऊ शकता. हे जे समीकरण निर्माण केलं गेलेलं आहे त्या समीकरणाला कुठेतरी छेद देण्याची गरज आहे. अगदी सर, मंत्री सर, तुम्हाला काय वाटतं की ह्याच्यामध्ये समांतर अर्थव्यवस्था ही सुद्धा निर्माण झाली का कुठेतरी? हे कोचिंग क्लासेस, तिथे जाणं, तिथलं फी स्ट्रक्चर, ही सगळी गोष्ट काय वाटतं? आणि ही समांतर अर्थव्यवस्था तर झालीच आहे निर्माण, आणि त्याचे जे परिणाम आहेत ना ते खूप खूप वाईट आहेत. कारण एकदा का ती टेस्ट लागली प्रॉफिटची, कारण शैक्षणिक संस्था असतात तिकडे प्रॉफिट नसतो, बरोबर, तिथे संस्कार असतात, शिक्षण असतं आणि देशासाठी चांगला नागरिक घडवणं हे असतं आणि चांगलं शिक्षण देणं असतं. पण इथे काय होतंय की इथे फोकस फक्त तुला हे बनायचंय ते मी बनवतोय आणि एवढे पैसे घेतोय, त्यामुळे ते बाकी सर्व निघून जातं. आणि ते करताना रस्त्यामध्ये ज्या ज्या अडचणी येतील त्याला आर्थिक यांनी अगदी क्लिअर केलं जातं. अच्छा, कित्येक ठिकाणी हे दिसतंय की मला वाटतं की बरेच हे फोटो जे या म्हणाल्या यशस्वी विद्यार्थ्यांचे आहेत त्यांना त्यांच्या शाळेतल्या शिक्षकांची नावं माहीत नसतील, कारण ते तिथे जात आहेत, इथे अटेंडन्स लावला जातोय. हे खूप खूप घातक आहे, भयावह आहे, हे भयावह आहे, नाही का? याच्यामध्ये अजून एक बघायला मिळतं ते म्हणजे कोचिंग क्लासेसची ब्रँडिंग होणं. ह्याच्याबद्दल म्हणजे हा विषय तर खूप गंभीर होतोय डे बाय डे. काय सांगाल? कारण शेवटी प्रॉफिट हा आला ना की मार्केटिंग आलं. मग त्या कोचिंग क्लासेस मधल्या कॉम्पिटिशन्स म्हणजे आता क्लासेस वर्सेस कॉलेज आणि शाळा राहिलंच नाही, क्लासेस एक्सपांड कसे करायचे त्यासाठीचं मार्केटिंग हे आलं. आणि ते आल्यावर मग हे सगळं विधिनिषेध तर बाजूला जातीलच ना. काय सांगाल? आणि कसं आहे बघा, 2007 पासून आपल्याकडे मेरिट लिस्ट काढू नका असा नियम आला, बोर्ड आला, SSC आणि HSC बोर्ड आला. आणि इथे मात्र हे मोठाले फोटो लावून एका पद्धतीने मेरिट लिस्टच्याच मुलांचं कौतुक दाखवलं जातं आणि त्याला पण मग ब्रँडिंग केलं जातं की या क्लास मधली मुलं, त्या क्लासमधली मुलं, या क्लासेसच्या मुलांना वेगळे टी-शर्ट दिले जातात, एक्झॅक्टली वेगळ्या बॅग्स दिल्या जातात, सॅक्स दिल्या जातात. ते घेऊन ती जाताना अशी मोठा घोळका दिसला की पालकांना वाटतं अरे या मुलांनाही वाटतं की अरे ही जाहिरातच झाली ना, एक प्रकारे जाहिरातच झाली. त्या जाहिरातीसाठी परत वापरलं कोणाला जातंय तर त्या विद्यार्थ्यांना होर्डिंग्स दिसतात मोठे मोठे आपल्याला सोशल मीडियावर. दुसऱ्या प्रकारची एक फसवणूक आहे अशी की जे आता फोटो येतात यशस्वी विद्यार्थ्यांचे ते काय 100% मिळाले ना, पालकांना ह्याची कल्पना नाही आहे की पर्सेंटाईल आणि पर्सेंटेज त्याच्यामध्ये फार मोठा फरक आहे. 100% ज्यांना मिळाले त्याला प्रत्यक्षात फक्त 70 गुणच मिळालेले असतात, पण इतर विद्यार्थ्यांना 70 पेक्षा कमी असतात म्हणून त्याला 100% म्हणायचं. बापरे. तर हा पर्सेंटाईल आणि पर्सेंट मधला फरक लक्षात घ्यायला हवा पालकांनी सुद्धा. आणि त्याचबरोबर केवळ त्या क्लासमध्ये गेल्यामुळेच त्या तिथे पोचले का हा एक प्रश्न विचारायला हवा. आणि या सगळ्यामध्ये स्वयंअध्ययन मुलांनी करायला हवं हे आपण विसरून गेलोय का सगळं? कारण मुळात आणि कसं आहे माहिती आहे, स्वयंअध्ययनाची सवय ही लहानपणापासून लागायला लागते. अचानक 16 वर्ष पूर्ण झाल्यानंतर ते मूळ स्वयंअध्ययन करायला लागणार नाहीये, पण स्वयंअध्ययन करण्यासाठी त्यांना वाव देणं, त्यासाठी तुम्ही अभ्यास करून बघा काय होतंय, कुठे कमी पडतोय, त्याला आपण काहीतरी पूरक शिकवणीचं किंवा कोणीतरी त्या मुलाला मार्गदर्शन करण्याची एक व्यवस्था करू शकू. पण बाकीचा बराचसा अभ्यास तुम्ही स्वयंअध्ययन पद्धतीने करायची सवय एकतर आपण मुलांना लावतच नाही आहोत, म्हणजे पालक तो चान्सच देत नाही आहेत मुलांना. आणि स्वयंअध्ययन जर करण्याची सवय नसेल तर मग कायमच असं कुठल्या तरी कोचिंग क्लासला जाऊन आपण चिकटायचं आणि तिथे बसल्याशिवाय आपल्याला यश मिळणार नाही आहे. ही सुद्धा किती घातक
सगळी व्यवस्था आहे, त्याच्यामध्ये मुलांचा स्वतःवर विश्वास नाही, पालकांचा मुलांवर विश्वास नाही, म्हणजे हा सगळा अविश्वासावर उभी राहिलेली बाजारपेठ आहे असं सुद्धा वाटतंय ना. यामध्ये एक्झॅक्टली यासाठीच क्लासेसमध्ये 7वी पासून 6वी पासून मुलांना ओढायचं तंत्र चालू होतं टू प्रिपेअर देम फॉर नेक्स्ट. पण खरोखरच शाळा कॉलेजेस शाळा ही त्याच वेळेला जर विविध ॲक्टिव्हिटीजमध्ये मुलांना ऑप्शन्स देतील, त्यामध्ये सुरू करतील तर, आणि जसं चर्चासत्र, वक्तृत्व, स्वयंअध्ययन, तो वाचनतंत्र, इंटरनेटवरून वेगवेगळ्या गोष्टी काढून त्यावरच्या चर्चा, एआयचा चांगला वापर, हे जर संस्थांमधून मुलांकडे 6वी 7वी नंतर करण्यात आलं तर मुलं सुद्धा त्यात रमतील, ते आपला मार्ग निवडतील, पालकांना ते आवडेल आणि ह्यातून रस्ता निघू शकेल. खरं हे करण्यासाठी मुलांना स्वतंत्रपणे मुक्त विचार करण्याची संधी द्यायला हवी. ती दिली जात नाही. त्यांनी जर प्रश्न विचारले तर त्याचं उत्तर द्यायला घरात पालकांना वेळ नाही आहे आणि शाळेत शिक्षकांना ते उत्तर माहिती नसतं, त्यामुळे ते फक्त त्याला दाबण्याचंच काम करतात किंवा कोचिंग क्लासमध्ये सुद्धा. पण सर्वच शाळांमध्ये असं नाही. म्हणून तुम्ही कदाचित नंतर हा प्रश्न घेणार असाल की शहरी आणि ग्रामीण भागामध्ये फार मोठी तफावत आहे. आपण बोलूया आता, हा विषय निघालाच आहे. ग्रामीण भागामध्ये मला स्वतःचा अनुभव आहे जी. मी जवळजवळ 15 वर्ष कोकणामध्ये जाऊन तिथल्या ग्रामीण विद्यार्थ्यांना 7वी 8वी 9वीच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या काही वैज्ञानिक संकल्पना स्पष्ट करण्यासाठी कार्यशाळा घेत असे. तिथे मी पालकांना आणि विद्यार्थ्यांनी सांगितलं होतं की तुमचा अभ्यासक्रम मी पूर्ण करणार नाही आहे, अभ्यासक्रमाशी निगडीत संकल्पना स्पष्ट करण्याचे प्रयत्न आम्ही करणार आहोत. बरोबर. प्रत्यक्ष उदाहरणातून, काही प्रकारच्या खेळातून वगैरे. सुरुवातीला पालकांची सभा घेतली. त्यांचा पहिला प्रश्न नेहमीप्रमाणे मला अपेक्षित होता की ह्यातून किती गुण वाढतील. म्हटलं एकही वाढणार नाही, कारण 2 कमी होतील. प्रत्यक्ष अनुभव असा आला की त्या विद्यार्थ्यांचे गुण तर वाढलेच, परंतु त्यांनी जे माउथ पब्लिसिटी केली त्यामुळे पुढच्या वर्षापासून आमच्याकडे गर्दी व्हायला लागली. बरोबर. पण आम्ही एक संख्या केली होती, सीमित केली होती, त्यामुळे जास्त विद्यार्थ्याला. पण त्यावर अनुभवचा असा की तिथले जे शिक्षक होते त्या शाळांमधले, ते कळकळीनं आपल्या विद्यार्थ्यांना शिकवत असत. त्यांना आपल्या विद्यार्थ्यांचं भलं व्हावं याची खरोखर चिंता होती आणि त्यामुळे ते आमच्याकडे येऊन सगळं आम्ही आणखी काय करायला हवं. करेक्ट. तर ही जी वृत्ती आहे ही जर वाढली तर आता म्हणाले त्याप्रमाणे मग स्वयंअध्ययन करण्याची वृत्ती आपोआप निर्माण होईल आणि स्वतंत्रपणे त्यांनी विचार करावा. तरी त्यानंतर काही प्रोजेक्ट्स दिली. बरोबर. अगदी. तर त्या प्रोजेक्टचा विचार करताना त्याचं मूलभूत त्याचं जे पार्श्वभूमीवर शिक्षण पाहिजे ते दिलेलं असेल, पण त्यानंतर त्यांनी त्या शिक्षणाचा उपयोग करून तो जो प्रकल्प असेल तो साध्य करायचा. ही प्रवृत्ती त्यांच्यामध्ये रुजवायला हवी आणि ती रुजवणं आवश्यक आहे हे पालकांनाही कळवलं पाहिजे. आपण पालकांचं प्रबोधन व्हायला हवं. मी हे म्हणतो की खरोखर अशी परिस्थिती नाही आहे की सर्व शाळांमधून सगळ्यांनी शिक्षकांनी हात टाकलेत, असं नाही. सगळ्या शाळांमध्ये चांगले शिक्षक अजून खूप आहेत. फक्त काय झालंय की ह्या सर्व विळख्यामध्ये क्लासेसच्या ते पण डिप्रेस होतात ना शेवटी, की मी एवढी मेहनत करतो पण हा इथे जातो, त्याला शिक्षकांना पण दिसतंय की हा जिथे जातोय ते योग्य नाही आहे, पण ते पण हतबल होतात. पण या शिक्षकांना जर आपण संस्था चालकांनी एनर्जी दिली आणि हे काम केलं तर मला वाटतं हे अशक्य नाहीये, हे आपण करू शकतो. अगदी. एक धक्का और दो. गावोगावी ठिकठिकाणी खरंच चांगले शिक्षक आहेत, चांगल्या शाळा आहेत, त्यांच्यावर थोडा विश्वासही टाकायला पाहिजे. बरोबर. आणि पालक सभा अधिकाधिक घेऊन शाळांनी संस्थाचालकांनी पण त्यांच्यामध्ये तो विश्वास निर्माण केला पाहिजे की आहे ना तुमचं मूल आमच्या शाळेत, आम्ही आहोत ना त्यांच्या भल्यासाठी, काही काळजी करू नका, शिकेल ते नक्की. हा एक विश्वास पालकांना सुद्धा परत 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 दाखवायला लागतो का बाहेरून जाहिरातींचा आणि तू म्हणालीस माराही खूप आहे ना. तर त्याच्यामुळे शाळेने सुद्धा स्वतःचं जरा आणखीन केलं पाहिजे, बळकट स्थान होईल असं बघायला हवं. या सर्व बाबतीत फक्त अजून एक गोष्ट
एक करता आली तर त्याला मोठी इच्छाशक्ती पाहिजे सरकारच्या माध्यमातून, की शिक्षक हा शिक्षक असतो, त्याला त्याचं काम करू द्यात, त्याला फोकसने शिकवू द्यात. आज जर मी बघितलं तर किती तुम्ही मुद्दाम सर्वे करा, किती प्रायमरी स्कूल्स, एडेड स्कूल्समध्ये शिक्षकांच्या इलेक्शन ड्युटी लागल्या आहेत. जिकडे 4 वर्गावर 4 शिक्षक पाहिजे तिकडे 1 किंवा 2 शिक्षक आहेत. बरोबर. आज तर मग काय होतं की पालक सुद्धा व्यतीत होतात, प्रॉब्लेम होतो, शिक्षकांना डिप्रेशन येतं, मुलांना येतं. शिक्षकांचं काम करू देत. यासाठी एक अजून व्यवस्था निर्माण करू, त्यासाठी अजून काय मदत लागली तर अजून NGOs करतील, पण शिक्षकांना एक मान देऊया की तुम्ही खरोखरच शिल्पकार आहात. बरोबर. तुम्ही तेच काम करा. मला या बाबतीत विचारायचं आहे की आपण इतर वेळेला ग्राहक म्हणून किती काटेकोरपणे गोष्टींकडे बघत असतो. हां, ही किंमत, ती किंमत, ही कमी मिळाली पाहिजे, इथे आमची फसवणूक होते. पालकांना अजून ह्याची जाणीव नाही आहे का की आपण ग्राहक आहोत कोचिंग क्लासेसमध्ये मुलांना घालताना? काय वाटतं तुम्हाला सर? चांगला मुद्दा काढलात तुम्ही. हां, की साधी भाजी घेताना सुद्धा आपल्याला किमतीचा मोबदला मिळतोय की काय याबाबत गृहिणी किंवा ग्राहक सावधान बाळगतो, जागरूक असतो. परंतु कोचिंग क्लासमध्ये जी आपण फी भरतो त्याचा खरोखर मोबदला आपल्याला किंवा आपल्या पालकाला, आपल्या पाल्याला मिळतोय की काय याबाबत ग्राहक किंवा पालक जागरूक नाही आहेत. उदाहरण द्यायचं झालं तर शाळेची फी 15-20 रुपयांनी वाढली तरी त्याच्या विरुद्ध आवाज उठवणारे पालक, ते जाऊन ऑर्डर करणारे, इथे लाखाची फी भरताना काहीही विचार करत नाहीत. अगदी ही पालकांची मानसिकता सुद्धा बदलायला हवी. खरंय. म्हणजे आपण सरकारने बऱ्याच गोष्टी करायला हव्यात, त्याबद्दल शंका नाही आहे. परंतु त्याचबरोबर नागरिक म्हणून, पालक म्हणून त्यांची काही कर्तव्य आहेत, ती कर्तव्य त्यांच्याकडून पार पाडली जात आहेत का याबाबत मला वाटतं ग्राहकांचं प्रबोधन करण्याची फार मोठी आवश्यकता निर्माण झालेली आहे. या विळख्यातून बाहेर पडायचं असेल तर ते मला वाटतं प्राथमिक लक्ष आपण ठेवायला हवं. मगासपासून आपण म्हणतोय की पालक हे ग्राहक आहेत खऱ्या अर्थाने आणि ती जागृती तिथून खरं तर होणं गरजेचं आहे. पण समजा असं एखाद्या पालकांच्या मनात आलं की आता मुलाला किती टक्के मार्क मिळतात ह्याच्यावर तर कोणी भांडू शकत नाही, ती तर त्याच्या बुद्धिमत्तेवर आधारलेली गोष्ट आहे. पण मुळात फी एवढी जास्त आहे की अव्वाच्या सव्वा आम्ही पैसा भरतोय, ह्यावर जर एखाद्या पालकाने ठरवलं की दाद मागायची ग्राहक म्हणून, तर आपण करू शकतोय सध्याच्या काळात तसं? आता या मार्गदर्शक तत्वांमध्ये त्यांनी काय म्हटलंय की शिक्षण हा सामायिक यादीतला विषय आहे, त्याच्यामुळे मार्गदर्शक तत्व तयार केली आहेत केंद्र सरकारने आणि प्रत्येक राज्याने याच्यासाठी कायदा मुख्य करावा लागेल, कारण हे सगळं लीगल फ्रेमवर्कमध्ये आणावं असं त्या मार्गदर्शक तत्वांमध्ये म्हटलेलं आहे. म्हणजे मुळात कायदा करावा लागेल या सगळ्या कोचिंग क्लासेस नामक यंत्रणेवर नियंत्रण करणारा एक कायदा करून पूर्ण नाही, त्या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी परत काही यंत्रणा लागेल की तो कायदा वापरणार कसा, त्याच्यावर नियंत्रण करणार कोण आणि कसं. परत या सगळ्या मार्गदर्शक तत्वांमध्ये एक ॲपिलेट बॉडी नावाचा शब्द वापरलाय. तर ही ॲपिलेट बॉडी कोण, ती आत्ता अस्तित्वात नाही आहे, ती अस्तित्वात करावी लागेल, ती निर्माण करावी लागेल. आणि मग ती एक काही यंत्रणा निर्माण झाली की त्या यंत्रणेकडे दाद मागणं आणि ती दाद मागितल्यानंतर त्याच्या निपटारा करण्यासाठी परत काहीतरी एक यंत्रणा असणं, हे सगळं होण्याची खूप गरज आहे. कारण हे झालं नाही ना तर दाद मागायची कुठे हा खरंच एक मोठा प्रश्न आहे. म्हणजे काही पालकांच्या मनात आजही हे येत असेल की हे खूपच म्हणजे गरज आहे का एवढ्या फीची, कशासाठी आम्ही एवढी फी देतोय हा प्रश्न येणार. एवढी फी दिल्यानंतर तरी खरंच त्यांना तिथे तेवढे तास तेवढ्या दर्जाचं शिक्षण मिळतं का हा पण पुढा प्रश्न आहे. कारण इथे दर्जा ही पण खूप महत्त्वाची गोष्ट आहे ना या सगळ्या बाबतीत. नुसता एक शिक्षक आहे, एक वर्गखोली आहे, इन्फ्रास्ट्रक्चरवर थांबून चालणार नाही आपल्याला. तर किंवा आणखीन एक होतं, काही मुलांना एवढी फी भरून त्या कोचिंग क्लासेसमध्ये प्रवेश घेतला जातो, पण कालांतराने त्या विद्यार्थ्याला काही कारणाने तो क्लास सोडायचा आहे, आवडला नाही आहे, त्याला जमत नाही आहे, त्याला करायचं नाही आहे, त्यांनी स्वतःचं मत बदललं आहे की मला नाही द्यायची आहे, अशा कुठल्याही कारणास्तव
त्याला समजा जर का बाहेर पडायचं असेल तर आज बहुतांश क्लास ती फी सुद्धा परत रिफंड रिफंड मिळत नाही त्यांना रिफंड नको का मिळाला जर ते 2 वर्षासाठी त्यांनी रजिस्टर केलंय आणि 6 महिन्यात त्यांनी क्लास सोडला किंवा 1 वर्षात क्लास सोडला तर उरलेल्या दिवसांमध्ये जर ते मूल जाणार नाही आहे त्या कोचिंग क्लासला तर त्याला रिफंड मिळायला हवा. बरोबर. हे सगळं या मार्गदर्शक तत्वांमध्ये जे जे म्हटलंय ना त्याच्या अंमलबजावणीसाठी यंत्रणा झाली पाहिजे आणि मग त्या यंत्रणेच्या मार्फत दाद मागण्याची आणि ती मिळण्याची अशी एक शक्यता आहे आणि ती आपण मात्र खातरजमा करायला हवी. सर आता म्हणाला तसं की क्लास सोडला नाही आवडलं मला असं त्या मुलालाच वाटलं की मला नाही आता ह्याच्यात पुढे काही होऊ शकणार तर अशा वेळेला कौशल्य विकास किंवा ह्या ज्या बाकीचे पर्याय त्याच्यासाठी उपलब्धता त्याची याबद्दल तुम्हाला काय त्याकडे मी येतोय पण त्या फीचं नियंत्रण त्याबद्दल 2 शब्द बोलू इच्छितो मी नक्की की शेवटी या नियमावलीतून तुम्ही पाहिलं आणि आत्ताच मंत्री म्हणाल त्याप्रमाणे हा एक बाजारपेठ झालेली आहे आणि बाजारपेठेचं नियंत्रण होतं. उदाहरण जर द्यायचं झालं तर औषधांची किंमत काय असावी यावर सरकारचं नियंत्रण आहे आज. त्याचबरोबर त्याचा दर्जा काय असावा यावरही नियंत्रण आहे FDA मार्फत. बरोबर. आणि तो दर्जा असेल तरच तुम्ही किमान किंमत देऊ शकता. त्याला पर्याय म्हणून जेनेरिक औषधांची निर्मिती झालेली आहे की जिथे किमती कमी असतात. तशा प्रकारची काही व्यवस्था करता येईल का याचा विचार व्हायला हवा. त्याचबरोबर आत्ता जो मुद्दा काढला सुबोधांनी की तुम्ही अर्ध्यावर सोडलात तर काही परतावा मिळायला हवा की काय याची आज व्यवस्था नाही आहे पण ती व्यवस्था असायला हवी. कोचिंग क्लासेसचं म्हणणं असं असेल की हा विद्यार्थी 1 वर्षभर आमच्याकडे राहणार या दृष्टिकोनातून आम्ही काही व्यवस्था निर्माण केलेली आहे. ठीक आहे त्यासाठी तुम्ही जर प्रशासकीय सोयीसाठी म्हणून काही त्याची किंमत त्या काही प्रमाण कापून घेतलं तर उरलेला परतावा परत द्यायला हवा. बरोबर. जसं पर्यटकांच्या बाबतीत होतं तुम्ही एक पर्यटन जाण्यासाठी म्हणून पैसे भरता काही कारणाने नंतर तुम्ही जाऊ इच्छित नाही अशा वेळा प्रशासकीय सोय म्हणून कापून घेऊन बाकीचा भाग परत दिला जातो. बरोबर. तुम्ही केव्हा मागता याच्यावर ते अवलंबून आहे. तसंच इथे काहीतरी व्हायला हवं कारण काही असेल. आणि पण दुसरा मुद्दा तुम्ही जो आत्ता काढलात की याला पर्याय म्हणून कौशल्य विकासासाठी काही सोय करता ती सोय आज आपल्याकडे नाही आहे. म्हणजे त्यासाठी तुम्ही त्याला कोचिंग क्लास म्हणा इतर काही म्हणा नाव काही द्या पण त्यामध्ये फक्त कौशल्य विकासावरच भर दिला जाईल. परीक्षांमध्ये गुण मिळवण्यासाठी किंवा परीक्षेचं तंत्र घोटून निघण्यासाठी दिला जाणार नाही. अशा प्रकारचे जर काही क्लासेस निघाले किंवा अशा प्रकारची जर काही सोय निर्माण झाली तर मला वाटतं त्याचा फार मोठा फायदा त्या विद्यार्थ्यांना होईल आणि पालकांची मानसिकता बदलण्यासाठी त्याचा उपयोग होऊ शकेल. आणि हे अगदी 8वी पासून जर सुरू केलं ना तर नक्कीच फायदा होईल. अगदी लास्ट मोमेंटला 12वीला आणि 11वीला केलं तर नाही जमणार आहे. हे आधीपासून म्हणजे थोडं करिक्युलम मध्ये जसा ठरेल म्हणजे जे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात म्हटलेलं आहे ते खऱ्या अर्थाने आलं पाहिजे आणि ते धोरण खरोखर चांगलं आहे. ते आता एक्झिक्युशन त्याचं मस्त झालं ना तर थिंग्स विल चेंज. वा हा आशावाद किंवा ही पॉझिटिव्हिटी खूप महत्त्वाची ठरते कारण देशाच्या भवितव्याबद्दल आपण बोलतोय. सर मगाशी तुम्ही एक उल्लेख केला होता शिक्षकांचं काम त्यांना ते करू द्यावं ह्याच्यामध्ये विद्यार्थी आणि शिक्षक यांचं प्रमाण हा सुद्धा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. काय सांगाल सर? कारण सध्या साधारणपणे एक 58 ते 60 विद्यार्थ्यांचा एक वर्ग आणि एक शिक्षक हे असं एक प्रमाण असतं. पण खरं बघितलं तर एक 25-30 विद्यार्थ्यांच्या वर असेल तर शिक्षकाला पण ते जड नक्कीच जातं. एवढ्यांचं आपल्याला जर सगळे मस्त रिझल्ट हवे आहेत तर ते प्रमाण हे नक्कीच हे आपण केलं होतं. मग माझं बजेट एवढं आहे स्टेटचं हे नाही. जर स्टेट आणि राष्ट्र उभं करणारा तो हे आहे ते युनिट आहे त्यातून बाहेर पडणारे लोक राष्ट्र उभं करणार आहेत तर त्याच्यावर खर्च केला पाहिजे. आणि मग त्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चर आणि एडेड संस्था असतील तर त्यांना त्या एड्स मिळाल्या पाहिजेत. आणि त्यासाठी एज्युकेशनल बजेट हे जेवढं वाढवलं पाहिजे तेवढं वाढवलंच पाहिजे. त्यात काय वादच नाही. तरच हे सगळं होईल. आणि मी म्हटलं जसं की NEP मध्ये बऱ्याच गोष्टी ज्या लिहिल्या आहेत
ते अशाच लिहिलेल्या नसतील. प्लॅनिंग डेफिनेटली असणार. तर आशावाद नक्कीच आहे की हे बदलेल. खरं. अगदी जाता जाता तिघांनाही हा प्रश्न विचारायचा आहे, हा विळखा सोडवायचा कसा? एकेका वाक्यात तुम्हाला काय वाटतं? मला एक शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे गुणोत्तर जे अतिशय व्यस्त आहे ते वाढवायला हवं. कारण कोणत्याही वर्गामध्ये सर्वच विद्यार्थ्यांची आकलन क्षमता सारखी नसते, त्यात फरक असतात. त्यासाठी शिक्षकांचं थोडंफार वैयक्तिक लक्ष विद्यार्थ्यांकडे असण्याची आवश्यकता आहे. ते 30 आणि 40 विद्यार्थी किंवा 60 असले तर होणं शक्य नाही आहे. 20-25 पर्यंत जर ती सीमित झाली तर त्या ज्याची आकलन क्षमता कमी आहे त्याच्याकडे थोडं अधिक लक्ष देऊन त्याला इतरांच्या पातळीवर आणण्याची शक्यता शिक्षकांना होऊ शकेल. आणि हा विळखा काही प्रमाणात सुटू शकेल. सर, पालक, शिक्षक, संस्था चालक हे जर एकत्र असतील तर मला वाटतं की ह्यातून बरेच मार्ग निघतील. जेव्हा प्रत्येक शाळांमध्ये रिव्ह्यूसाठी 1 महिन्यातून 1.5 महिन्यातून ओपन हाऊस या नावाखाली बोलवलं जातं, पण खरंच किती पालक तिथे जातात? गेले तर मला पटकन जायचं आहे म्हणून 15 मिनिटात सही करून निघून जातात, म्हणजे हजेरी लागली. तुम्ही पाल्य आहे तुमचा तिथे, त्याचा फीडबॅक. आणि जर शाळेने नाही दिला, तुम्ही बसा, डिस्कस करा, काय करतोय, असं का होतंय, मी काय करू शकतो. तर मी काय करू शकतो हे जेव्हा पालक शिक्षकांना विचारेल त्यावेळेला शिक्षक नक्कीच त्याचं पॉझिटिव्ह उत्तर देईल. पण तुम्ही सर्व करा आणि मी मात्र तुमच्याकडे तेवढे 5 तास ब्लॉक केलाय, हा अप्रोच जाणं आवश्यक आहे. आणि संस्था चालकांनी ह्या दोघांना बसवून प्रेमाने एकत्र आणणं जरुरी आहे. मला वाटतं यातून मार्ग निघू शकतो. विळखा सोडवण्यासाठी एक पाऊल पुढे आपण जाऊ. मला वाटतं की एकतर मुलांना शिक्त करणं ही सर्व शिक्षकांना स्वतःची जबाबदारी वाटायला हवी. पालकांनी स्वतःच्या महत्त्वाकांक्षा मुलांवर न लादता किंवा माझं स्वप्न आहे म्हणून माझ्या मुलांनी अमुक केलं पाहिजे असं कुठलाही ताण त्या मुलावर न टाकता त्याला त्याच्या वृत्तीनुसार त्याचं कल असेल त्याप्रमाणे शिकण्याचं स्वातंत्र्य देणं, संस्थाचालकांनी त्यांची जबाबदारी पार पाडणं, या सगळ्यातून जिथे काही कमी पडते तेवढी पूरक व्यवस्था आपण समाजात निर्माण करणं मुलांना शिकवण्याची. आणि चौथं म्हणजे विद्यार्थ्यांना सुद्धा माझं शिक्षण माझी जबाबदारी याची जाणीव लहानपणापासून करून देणं. या सगळ्यात जर आपण यशस्वी झालो तर या सगळ्या बाजाराला आपण कुठेतरी शह देऊ शकू आणि एक पूरक यंत्रणा म्हणून त्याचा पाहिजे तेवढा लाभही उठवू शकू. विळख्यात आपण अडकलोय असं जर सगळ्यांना वाटत असेल तर तो सोडवायचा कसा हे सुद्धा पूर्णतः आपल्या हातात आहे. हेच आजच्या चर्चेतून आपल्या सगळ्यांपर्यंत पोहोचलं असेल. तुम्ही तिघेही इथे आलात आणि खूप छान मार्गदर्शन केलं. मी तुमचे मनापासून आभार मानते आणि आपण नव्या विषयासह पुन्हा भेटणार आहोतच. आज इथेच थांबूया. नमस्कार.